प्रकारचे सारण घालून बनवली जाते। काही कचोरींमध्ये कांद्याचं सारण असतं तर काही मध्ये मूग डाळीची असते। आज आपण बघणार आहोत शेगाव कचोरी, ज्याच्यामध्ये आपण चण्याच्या डाळीचं पीठ आपण वापरणार आहोत। एकदम कोरडं सारण असतं ते। आणि शेगाव कचोरीची खासियत अशी आहे की ती जास्ती फुगलेली नसते किंवा ती जास्ती स्टफ नसते। खायला देखील ती खूप रुचकर असते आणि चविष्ट असते। तर त्याचं सारण कसं बनवतात ते आता आपण बघून घेऊया। आता आपण बघूया की शेगाव कचोरीला लागणारे साहित्य काय असते। तर मी इकडे मसाल्यांपासून सुरुवात करते। इकडे आपण घेतली अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना, जिरा, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, मीठ, एक कट केलेली कोथिंबीर। हे आपण साधारण 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। विदर्भाचं असल्यामुळे मी तिखट जरा जास्त असतं, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी देखील करू शकता। इकडे आपण अर्धा इंच आलं ते 12 लसणाच्या पाकळ्या आपण एकदम बारीक चिरून घेतल्या आहेत। 2 वाटी मैदा, 2 वाटी मैद्याला आपल्याला 1 वाटी कणिक लागणार आहे आणि 1 वाटी बेसन लागणार आहे। आणि इथे आपण तेल घेतलं आहे जे आपल्याला कणिक मळताना लागणार आहे आणि आपल्याला फ्राईंगसाठी पण वेगळं तेल लागणार आहे। तर हे आहे पूर्ण साहित्य जे शेगाव कचोरीसाठी आपल्याला रिक्वायर्ड आहे। सर्वप्रथम आपण हा 2 कप मैदा घेणार आहे आणि आपल्याला 1 वाटी त्याच्यामध्ये कणिक लागेल। हा सगळा व्यवस्थित मिक्स करूया आपण। त्यामध्ये आपण आता घालणार आहोत तेल, साधारण अर्धी वाटी तेल लागेल। हे आपण आता परत व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ। आता जोपर्यंत असा लंप रेडी होत नाही तोपर्यंत आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। जर तुमचा नसेल होत असा तर तुम्ही एक्स्ट्रा तेल घालू शकता। आणि एकदा जर हे असं झालं, असं मिश्रण झालं तर आपण आता हळूहळू पाणी घालूया त्याच्यामध्ये। थोडंच घालणार आहे आपण पाणी, एकदम जास्त घालू नका। आणि त्याचा एक घट्टसा मस्त डो रेडी करूया। आता हा डो झाला आहे, आपला घट्टसा डो आहे। आणि आता आपण याला कवर करून थोड्या वेळासाठी ठेवूया। साधारण आपण 15 ते 20 मिनिटं याला कवर करून बाजूला ठेवूया। आता आपला जो डो आहे तो रेडी आहे। आपण त्याला 15 ते 20 मिनिटं सेट करायला ठेवूया। आणि तोपर्यंत आपण कचोरीमध्ये जे स्टफिंग असतं, शेगाव कचोरीचं स्टफिंग थोडं वेगळं असतं, तर ते स्टफिंग कसं बनवतात ते आता आपण बघून घेऊया। तर सर्वप्रथम आता आपण थोडासा मसाला भाजून घेणार आहे, ज्याच्यामध्ये आपण घेतो आहे 1 चमचा धणा, शिडकाव करणार आहे आणि एक वाफ काढून घेणार आहे त्याची।
मिरची सोबत पण खाऊ शकता आणि एक दह्यासोबत पण खाऊ शकता. तर तुम्ही ही कचोरी ट्राय करा आणि कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये मला कळवा. तोपर्यंत मी कचोरी एन्जॉय करते. आपण भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. टिल देन ईट गुड अँड फील गुड. बाय बाय.